गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे। सगळेजण छान दारात बसून हलगीवर मस्त अशी गाणी चालू आहेत। गाण्यांचे व्हिडिओ मी चॅनलवर सारखे टाकत असते। तुम्ही गाण्यांचे व्हिडिओ बघत जा, गाणी ऐकत जा। इतके सुंदर ह्यांचे आवाज आहेत। तर तुम्ही म्हणाल ताई अजून परत काय कार्यक्रम आहे, तर नाही झालेला असं आहे की जे दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम होता त्याचा व्हिडिओ, इतके सुंदर व्हिडिओ काढले होते तन्वीने, पण ते काय झालं होतं चॅनलवर टाकायचे राहिले होते। आणि गाणी मस्त अशी एकदम ना, हे गाणी सारखी अशी होटावर हे असतात, बोलली जातात, एवढी सुंदर ह्यांची गाणी आहेत। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये। तर नवीन नाही, व्हिडिओ जुनीच आहे, पण आता मी काय केलं होतं बघितलं तर हे एवढे सुंदर सुंदर व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचे पण तन्वीने घेऊन ठेवलेले होते। म्हणलं आपल्या मुलीने एवढे कष्टाने हे व्हिडिओ, आणि ती बोलली पण मला बरेच वेळा की मम्मी ते व्हिडिओ हे कर, चॅनलवर छानपैकी बनवून तू टाक। पण वेळेच्या ह्याच्यामुळे रानातली कामं खूप आहेत, ऊन खूप होतं आहे, त्याच्यामुळे कामांची धावपळ चालू आहे। पावसाळ्याचे दिवस तोंडावर आलेत, रानातली भरपूर अशी कामं अजून बाकी आहेत, ती उरकायची आहेत। आणि आमचा दुर्वेश ना इकडे आले की सायकलची मजा खूप घेत असतो। पटांगण आहे त्याला खेळायला, तिकडे कसं पटांगणात जागा नसते, मग इकडे आले की तो सायकल खेळायचं, म्हणजे इकडे खेळायचं खूप एन्जॉय करतो। आणि ते गणेश त्याला काय करतो, खेळून देत नाही, लगेच सायकल त्याच्याकडून घेतली। आम्ही गाडीत निघालेलो आहोत, जवळच जायचं आहे, पण थोडं तिथं गाडी बाजूला लावणार आणि मग तिथे सगळेजण आम्ही पायी पायी जाणार आहोत। तर आमच्या साड्या कशा वाटल्या त्या मात्र कमेंट्समध्ये नक्की सांगा। थोडेसे कलर वेगवेगळे आहेत, पण माझ्या मोठ्या बहिणीने, माझ्यापेक्षा एक मोठी बहीण आहे, माझ्यापेक्षा एक छोटी बहीण आहे, आणि छोट्या बहिणीनंतर भाऊ, तर आम्ही तिघं बहिणी आणि एक भाऊ, अशी आम्ही भावंडं आहोत। आमच्या तिघींची लग्न झालेली आहेत आणि भावाचंही लग्न झालेलं आहे। भाऊ माझा छोटा आहे, तर माझा भाऊ सिव्हिल इंजिनियर आहे, तळेगावला तो असतो। मोठी बहीण पण तळेगावला, छोटी बहीण माझी जी मला कमेंट्समध्ये बरेच वेळा विचारले तुम्ही बहिणी बहिणी जावा जावा आहात का, तर हो आम्ही जावा जावा आहोत। आणि माझी छोटी बहीण तळेगावला असते। खरं तर आम्ही सगळेच तळेगावला होतो। मी बरेच वेळा व्हिडिओत बोललेली आहे की करोनामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही गावी फक्त थोड्या दिवसासाठी आलो होतो, पण नंतर मग काय झालं, सगळंच हे झालं, म्हणजे माहितीच आहे सगळ्यांना की गाड्या वगैरे बंद होत्या, कुठे कोणाला जाऊन येऊन देत नव्हते। मग आम्ही सगळेजण, माझी आई, भाऊ, चुलत भाऊ, छोटी बहीण, दीर वगैरे सगळे आम्ही गावी 2-3 महिने अडकलेलो होतो। मग नंतर ज्यावेळेस पास वगैरे काढून जाणं येणं चालू झालं, त्यावेळेस बहीण, भाऊ, आई हे सगळे गेले। पण नंतर मला वाटलं आता काय तिकडे जाण्यात मजा नाही आहे, तर का तसं मला वाटलं ह्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ करेन। मी नुसतंच म्हणते व्हिडिओ करेन, पण मला व्हिडिओ काय करणं होत नाही आहे। मग या साड्या कशा वाटल्या माझ्या बहिणीने आहेरमध्ये आणलेल्या, तुम्ही मात्र मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। पण मला थोडंसं साडी काय होते, काठ थोडेसे मोठे आहेत, साडी आवरण्यात थोडी जड जाते, त्याच्यामुळे मला साडी खूप, पण साडी खूपच अशी दिसायला किती छान वाटते बघा। आमच्या दोघींचे कलर थोडेसे, हे कलर आमच्याकडे नाही आहेत म्हणून आम्ही हे कलर घेतलेत, आणि हा पॅटर्न पण साडीचा आमच्याकडे नव्हता, म्हणून छोट्या बहिणीने काय केलं, ह्या पॅटर्नच्या साड्या आणलेल्या होत्या। तर हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी असतो। आदल्या दिवशी तुम्ही बघितलेलंच आहे, आम्ही एक दिवस देवदर्शन करून आलो। मग दुसऱ्या दिवशी छान हळद दळण्याचा कार्यक्रम होता, रात्री गाणी वगैरे होती। तिसऱ्या दिवशी आईसाहेबांचं जे आगमन झाल्यानंतर जे स्वागत करतात, गावात जाऊन, आमच्या गावात पण मंदिर आहे ह्याचं, तुळजाभवानी आणि येडेश्वरीचं मंदिर आहे, तिथे जाऊन आम्ही आईसाहेबांना छान अशी भोगी, प्रत्येक मंदिरात गेलो, तिथे सगळं हे केलेलं होतं, म्हणजे सगळे देवदेव केले, सगळ्या देवांना छान हार नारळ असं सगळं करत मग घरी आलो। मग नंतर जे बाकीचे कार्यक्रम होते ते थोडे मी जे जसे जमल तसं चॅनलवर टाकलेले होते, पण हा पूर्ण दुसऱ्या दिवशीचा जो व्हिडिओ होता, जोगवा मागण्याचा एक पद्धत असती, मी तुम्हाला ते दाखवत आहे। मला कमेंट्समध्ये बरेच वेळा विचारतात तुमच्याकडे सारखंच जागरण गोंधळ असतं का, तर जागरण गोंधळ नाही आहे, आम्हाला खंडोबा नाही आहे, तर आम्हाला आमचं कुलदैवत जे आहे ते ज्योतिबा आहे, आणि हे घर जे आहे ते आमच्या सासूबाईंचं आहे, त्यात दिसत आहेत तुम्हाला तिकडे, ते चुलत सासूबाई आहेत आमच्या। प्रत्येक कार्यक्रमात त्या माझ्याकडे येतात, मला मदत करतात, काही असं खूप छान स्वभावाने एकदम मस्त आहेत। कार्यक्रमा दिवशी पण त्यांनी भरपूर अशी मला मदत केलेली होती, रात्री बराच वेळ भाकरी वगैरे करू लागितल्या। जोगवा मागायला जाताना वाजत गाजवत जोगवा मागायला जायचं असतं, जिथे जोगवा मागायला गेले, जोगवा वाढल्यानंतर चहा पाणी वगैरे, तिथे एखादं गाणं म्हणायचं, हे सगळं आमचं आराधी मंडळ आहे। मी बरेच वेळा व्हिडिओ त्यांचे तुम्हाला गाण्यांचे व्हिडिओ दाखवले आहेत, मी जिथे जिथे आता इथून पुढे गाण्याला जाईन ना, तिथले व्हिडिओ मी तुम्हाला, त्यांचे गाण्यांचे स्पेशल व्हिडिओ खरंच खूप छान आहेत, पण तुम्ही काय त्या व्हिडिओला एवढं खास काही लाईक करत नाही। पण कसं असतं, गावाकडचं जीवन थोडंसं खूप छान, म्हणजे वेगळं वाटतं, पण खूप छान आहे। तर हे आता ज्या ठिकाणी आम्ही जोगवा मागायला आलो आहोत, इथे आता जोगवा घेणार आणि मग आम्ही पुढे नंतर घरी जाणार आहोत। तर पटांगणामध्ये रानातच हे पण घर आहे। तर ह्या आमच्या हे आहेत गुरुबहीण आहेत, ह्यांचे पण जे गुरु आहेत ते आमचेच गुरु आहेत। तर
त्यांच्याकडे जोगवा घ्यायला आलो होतो. धान्य वगैरे घ्यायचं आणि तेच धान्य परत 1.25 महिन्याच्या कार्यक्रमात आपण खीर चपाती वगैरे करतो त्यावेळेस मग ते सगळं धान्य वगैरे मिक्स करून सगळा कार्यक्रम पुढचा करायचा असतो. तर तिकडे छानपैकी सगळेजण बसून मला ना हे हलगी जे वाजवत आहेत ना, जे काका आहेत तितके सुंदर वाजवत होते आणि सगळे असं छान जोगवा मागून झाल्यानंतर आम्ही असे सगळेजण रिटर्न घरी परतलेलो होतो. मग हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला मात्र विसरू नका. आता तुमचे जे काय प्रश्न आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारा. मी वाटलंच त्याच्यावरती एक नंतर व्हिडिओ बनेन. आणि मला कमेंट्समध्ये विचारलं होतं की तुम्ही जातीने गोंधळी आहात का? मला असं काही वाटत नाही की जातीनंच गोंधळी असायला पाहिजे. आईसाहेबांची सेवा करायला फक्त मनातून पाहिजे, जातीनं गोंधळी असावं असं काय नाही. आणि जे काय पुढचं अजून हे होतं विधी होता तो आम्ही आतमध्ये देव्हाऱ्यावरती केला होता. आतली ही रूम आहे, थोडा पसारा दिसतोय. कार्यक्रमामुळे पाहुणे वगैरे आल्यानंतर पसारा भरपूर होतो. एक भांडं काढायला गेलं तर मला सगळी 4 पोती काढायला लागत होती, त्यामुळे मी वैतागून ती सगळीच पोती मागे बाहेर ठेवलेली होती आणि असा घरात सगळा पसारा होता. मग व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि प्रश्न तुमचे काय असतील ते नक्की विचारा.